सदा माझे डोळे जडू तुझी मूर्ती, 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 माईच्या पती सोडली, माईच्या पती सोडली, माईच्या
गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम हे माझा प्रेम सर्व काळ हे माझा प्रेम सर्व काळ हे माझा प्रेम सर्व काळ तुका मने काही न मागे आणि तुका मने काही न मागे आणि तुका मने काही न मागे आहे तुका मने काही न मागे आणि तो हे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे नाम माझे प्रेम सर्व काळ माझे प्रेम सर्व काळ माझे प्रेम सर्व काळ कुमार कुमाई कुमार 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 कुमाई कुमार 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 जमावली हॅलो राम सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जड तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती
रुक्माईच्या पत्रा सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया रुक्माईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम माईच्या पती सोयरिया
माझा प्रेम हे माझा प्रेम हे माझा प्रेम सर्व काळ गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम बोला टाळी वाजवा भजन करा वरदा श्री नामदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु जोग महाराज सद्गुरु स्वामी सद्गुरु जोग महाराज पवन सिंह हनुमान हर हर सदा माझे डोळे चढो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठू माऊली हाचीवर देई येऊन या राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठला महायोग पीठे तथे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम
सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानन्दं ईशमानन्दि वल्लभं कलावज्ञ जीवोदरार्तावतारं कलंकं तेजोधिकामोदिवक्त्रं कलाणीशवादा पुनोदार्ह दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण जे एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा निर्गुण गंगेच्या तटी असे एक पुण्यग्राम भूमी संतांचे प्रसिद्ध आहे निनगुर नाम असे समाधी तेथे भक्तीचा जिवाळा नमस्कार माझा सद्गुरु स्वामी दयाळा मस्तक माझे पायावरी वार करी संतांच्या सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व का वारकरी संप्रदायाचे भक्ती सूर्य गुरुनाम गुरु श्री गुरु बंकट स्वामी महाराज यांच्या कृपेतून ही कीर्तन रूपी सेवा भगवत चरणी समर्पित करण्याचा हा सुयोग आज मला प्राप्त होत आहे विठाला मोकळा क्लिअर थोडासा बेस कमी करा थोडा त्याचा कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडक्यामध्ये परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या या श्री क्षेत्र तळणी गावामध्ये या गोमातेच्या पवित्र प्रांगणामध्ये सुरू असलेला हा आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने तथा या गोशाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सुरू असलेला हा भव्य आणि दिव्य प्रमाणातील अखंड सप्ताह या सप्ताहामध्ये आज कीर्तन सेवा करण्याचं मलाही सौभाग्य प्राप्त झालेलं आहे आपल्या सर्वांचे परमस्नेही माझे जीवलग मित्र या गोशाळेचे गोभक्त गोसेवक आणि ज्यांच्याकडे सतत पाहावं वाटतं कारण ते सतत हसतमुख असतात प्रसन्न असतात असे आमचे आदरणीय श्रीहरी महाराज यांच्याद्वारा इथे येण्याचा हा योग आहे महाराजांच्या आज्ञेनुसार 2 वर्षापूर्वीच कीर्तनाचा योग आला होता पण तो योग कोरोनाने हिरावून घेतला पण तरी सुद्धा महाराजांनी परत या ठिकाणी मला येण्याची संधी दिली मी मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो या संबंधाने आपण सर्वजण उपस्थित आहात दुधाळ महाराज आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो सर्व आमची ही गायक मंडळी महाराष्ट्रात ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी लोक कान टाव करून असतात बरं का कामकर पाटील आपल्यालाही धन्यवाद देतो आमचे आदरणीय गुरव महाराज त्यांनाही मनापासून धन्यवाद आमचे माऊली आहेत ही सर्व आमच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळी प्रल्हाद दादा आपल्यासह सगळ्यांना मनापासून डॉक्टर साहेब धन्यवाद देतो गिरी महाराज आधी करून आमची सगळी महाराज मंडळी अभंग अत्यंत गोड आहे जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या द्वारे प्रत्यक्षात देवाबरोबर बोलतात महाराजांच्या जीवनामध्ये देवाबरोबर बोलण्याचा योग आला म्हणून महाराज देवाबरोबर अशुभ बोलू लागले जर महाराजांच्या जीवनात जर देवाबरोबर बोलण्याचा योग आला नसताना तर महाराज देवाबरोबर बोलले नसते खरं सांगा मला कोरोनाच्या 3 लाटा पचून डॉक्टर साहेब 3 लाटा पचून 4थ्या लाटेकडे जात असताना असं न म्हणता 4थी लाट कशाला पाहिजे आता 3 लाटा पचून आपण पुढे मार्गक्रमणा करत असताना आज कीर्तन सेवेमध्ये उपस्थित आहोत याचा अर्थ असा आहे आपल्या सर्वांवरती गोमातेची आणि पांडुरंगाचीच कृपा आहे म्हणून कीर्तनात उपस्थित आहे जर त्यांची कृपा नसती पांडुरंगाची कृपा जर नसती ना आपल्या सर्वांवरती तर कीर्तनात आज टाळी वाजवायला सुद्धा शिल्लक राहिलो नसतो त्याची कृपा आहे म्हणून आज सुद्धा आपण उपस्थित आहोत अर्थात देवाबरोबर बोलण्याचा योग जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात आहे काही माणसांचं काय असतं बघा श्रेष्ठ व्यक्ती मिळते पण त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा मात्र योग त्याला येत नाही
काही वेळेला कमळाच्या जवळ बेडूक असतो, पण त्या कमळातला मकरंद त्या बेडकाला सेवन करता येत नाही. ज्ञानोबराय म्हणतात, एरा चिखलची उरे का कमल कंद आणि दुर्धरी नांदणूक एकची घरी. परी परी फार महत्वाचं आहे. एकाच ठिकाणी राहतात, पण परी त्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्या भुंग्यांना मकरंद सेवायला मिळतो, पण इथे असलेल्या बेडकांना सुद्धा सेवन करता येत नाही, असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे. म्हणजे श्रेष्ठ व्यक्तीच्या जवळ ते सातत्याने राहतात. देवाच्या जवळ राहायला त्यांना जागा मिळते, पण देवाच्या जवळ राहून सुद्धा त्यांच्यातली आसुरता मात्र जात नाही. आसुरता जात नसेल तर देवाचा 24 तास संग असला तरी उपयोग नाही. मी नेहमी सांगेन, आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, म्हणजे आपण मराठवाड्यातच आहे, रात्री विदर्भात होतो म्हणून वाक्य आलं. अर्थात विषय असा आहे, आपल्याकडे एक म्हण आहे, गळ्यात माळ. काय पुढे मला पाठ नाही बाबा, तुम्ही सांगा आता. काय पुढे तुमच्याकडे, काय पैठणकडे गळ्यात माळ, पुढे काय बाबा इकडे? ओ बाबा काय, मी काय म्हणलं? गळ्यात माळ, पुढे काय? घाबरू नका. त्यांना काही म्हणजे त्यांना वाटलं कसं काय डायरेक्ट तोप माझ्याकडे टाकली का काय महाराजांनी. अर्थात गळ्यात माळन पोटात किंवा बगलेत फास, असं जर असेल ना, खरंच सांगतो, गळ्यात माळ नसली तरी चालेल गड्या, आमचा देव इतका दयाळू आहे. सज्जन कसे विकू लागे माळ्या सौस्य, मांस विकू लागतो देव का? अंतःकरण निर्मळ आहे. गळ्यात माळ असून जर दुसऱ्याच्या शेतातलं गवत कापीत काकडा म्हणत असेल तर त्या माळीला काही सुद्धा अर्थ नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, श्रेष्ठ व्यक्तीच्या समवेत राहण्याचा जर योग आला तर त्या व्यक्तीचा आनंद घेण्याचं सुद्धा सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. आमच्या श्रीहरी महाराजांचं इतकं नशीब आणि प्रारब्ध चांगलं आहे की श्रीहरी महाराजांच्या फक्त फोनचीच महाराष्ट्रातली नामांकित मंडळी वाटभक्तीभाव महाराज गोशाळे आम्हाला कधी बोलवतात. बऱ्याच वेळेला इथं मोठी मोठी रात्रीच बाबांचं कीर्तन झालं. अर्थात ही भूमी अत्यंत पवित्र आहे. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची, आमच्या माऊलींची ज्ञानेश्वरी पाठ आहे, सांगे कुंभाची लवलव. ही भूमी पवित्र आहे आणि म्हणून हे काम आमच्या श्रीहरी महाराजांकडून देव करून घेतो. महाराज, गायी सांभाळणं हे फक्त कीर्तनात सांगणं सोपं आहे. गोसेवा करा म्हणणं हे कीर्तनात सांगणं सोपं आहे, करणं किती कठीण आहे हे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून तुम्ही त्या वंशाला जाऊ नका, पण किमान गाईला चारा देण्याचा तरी विचार डोक्यात आणा. विठाला अर्थात विषय असा आहे, काही माणसांना श्रेष्ठ माणसांची संगती मिळते, काहींना मिळत नाही. काही श्रेष्ठही असतात, ज्याच्या बरोबर बोलायचंय तो मात्र कनिष्ठ असतो. कधी कधी बोलणारा कनिष्ठ असतो, ज्याच्या बरोबर बोलायचंय तो श्रेष्ठ असतो. कधी कधी बोलणाराही कनिष्ठ असतो आणि ज्याच्या बरोबर बोलायचंय तो सुद्धा कनिष्ठ असतो. पण आजच्या अभंगामध्ये बोलणारेही जगद्गुरु तुकोबाई श्रेष्ठ आहेत आणि ज्यांच्या बरोबर बोलतात ना तो सुद्धा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम. जेनेही विश्व निर्मिले वृक्षाचे पान चाले हे शरीर देखवी ऐकवी. अर्थात पर्वती बैसकाना हे मी कमी बॉल मध्ये जास्ती रन काढतोय. अर्थात आयसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरणालो. अर्थात देव सगळ्यांचा अंकित, देवाच्या अंकित आहे आपण, पण असा जो परमात्मा आहे जगाचा मालक, करता धरता करतो अन्यथा करतो, त्या परमात्म्याबरोबर जगद्गुरु तुकोबराय बोलतात. आता बघा, महाराज बोलतात, पण बोलण्यासाठी अगोदर देव तर मिळाला पाहिजे ना. गिरी महाराज, देव मिळाला तर पाहिजे ना, मग महाराजांना देव मिळाला आपण असं गृहीत धरू. पण आपल्याला खरं सांगा, देव मिळतो का कळतो? वाक्य मिळालेला देव कळला पाहिजे का देव मिळाला पाहिजे? कळला पाहिजे. मावशी इकडे बघा, माझ्याकडे खाली बघू नका, इकडे बघा. तुम्हाला मिळालेला आवडला का आवडलेला मिळाला? टावर खाली रेंज नाही काय की जरा विठाला. मी बरोबर 9ला सोडतो जेवायला, चिंता करू नका, लक्ष देऊन ऐका माझ्याकडे. इकडे द्या, इकडे बघा. देव मिळणं महत्वाचं आहे का कळणं महत्वाचं आहे? बघा, माणसं मिळत असतात महाराज साहेब, माणसं मिळतात, पण मिळालेली माणसं कळणं अत्यंत महत्वाचं आहे. माणसं मिळत नाहीत असं समजू नका.
छत्रपती शिवाजी महाराज या देशाला मिळालेच होते ना, पण जर महाराज त्या काळातल्या लोकांना पटकन कळाले असते तर महाराजांना लोकांनी जवळच्या त्रास दिला नसता. एकनाथ महाराज जर त्या काळातल्या लोकांना कळाले असते तर महाराजांच्या अंगावर 108 वेळेला थुंकण्याचं धाडस कुणी केलं नसतं. त्या काळात जर माझे जगद्गुरु तुकोबाराय लोकांना कळाले असते तर मला असं वाटतं लोकांनी महाराजांना त्रास दिला नसता, महाराजांना म्हणावंच लागलं नसतं कोपला पाटील गावाचे लोक. आता अरे महाराजांना म्हणावंच लागलं नसतं. त्या काळात जर छत्रपती शिवाजी महाराज, त्या काळात जर संभाजीराजे कळाले असते तर स्वतःच्या मेहुण्याने महाराजांना त्रास दिला नसता. एक वाक्य सांगू तुम्हाला, लांबच्या लोकांपासून सावध राहायची गरजच नाही, गरज आहे सावध राहायची ती फक्त जवळच्या. विठाला अर्थात जवळचे माणसं कधी सोबत जरी असले ना तरी सुद्धा धोका देतील काही सांगता येत नाही हो. सोबत असतात पण सोबत असलेले सुद्धा काही एखाद्या वेळेला आपल्याकडे मन आहे, काय कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. जागृत तरी राहता येतं, पण सोबत राहून कार्यक्रम करणाऱ्या माणसासोबत राहणं. खिशात साप ठेवलाय, खिशात विंचू आहे, काय गरज आहे का? हातात जो असेल तर फटका आणणारच ना. किती जरी आपला मित्र असला तरी उपयोग नाही, माणसं मिळून उपयोग नाही. त्या काळातल्या लोकांना जर ज्ञानोबराय कळाले असते तर मला असं वाटतं ज्ञानोबरायांना लोकांनी भाकरी मागू दिल्या असत्या. माऊली भाकरी मागू दिल्या असत्या ना. काय दुर्दैव राव या समाजाचं, जोपर्यंत दादा मूर्ती मूर्त स्वरूपात आहे तोपर्यंत त्या मूर्तीला कोणी खाऊ घालत नाही. पण मूर्ती का मूर्ती रूपात गेली मग मात्र त्या मूर्तीची पूजा झाल्याशिवाय राहत नाही. आमचे आदरणीय गुरुवर्य बाबासाहेब महाराज इंगळे म्हणायचे, म्हातारा तरसाला ताकाला आणि लाडू घातले 10व्याच्या दिवशी लोकाला. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अरे जित्या नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. मला खरंच सांगतो, माफी मागून बोलतो माझ्या समोर, आपण सगळी प्रतिष्ठित मंडळी आहात. 10व्याच्या दिवशी गंगेवरती अरे सतरंजी काय आतरतो, नवीन रजाई काय आणतो, नवीन जोडा काय आणतो. मला तर असा राग येतो, पण ते नारळाच्या खालचं महत्वाचं असतं म्हणून कौतुक करावं लागतं. नाही तर खरं सांगतो इमानदारीने, काय माणसं असतात राव. अरे जन्मभर उन्हाचं याचं म्हातारं पळालं, साधी तुटकी चप्पल याने म्हाताऱ्याला दिली नाही आणि म्हातारं गेल्यावरती गंगेवरती नवा जोडा आणतो. जोड्याने मुंडकं हाणलं पाहिजे उगं, त्या रजईत मुंडकं घालू घालू दुमसू हाणला पाहिजे. अरे आमचे गुरुवारे सुदाम बाबा म्हणायचे, मूर्ती जोपर्यंत मूर्त आहे, कांबीकर तुम्ही बघितलं सुदाम बाबांना, जोपर्यंत मूर्ती मूर्त आहे ना तोपर्यंत सेवा असली पाहिजे. आपल्याला माणूस मिळाला ना मग त्या मिळालेल्या माणसाचं कौतुक आणि मिळालेल्या माणसाला सहकार्य करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या काळात जर शिर्डीच्या साईबाबांना लोकांनी ओळखलं असतं तर शिर्डीतल्या साईबाबांना लोकांनी भाकरी खाऊ दिल्या असत्या. काय दुर्दैव आहे राव, त्या काळात लोक भाकरी त्यांना खाऊ देत नव्हते तिथं, आपल्याला माहित आहे इतिहास. पण आज मात्र त्या शिर्डीमध्ये साईबाबांना सोन्याच्या आसनावरती हिरे माणिक मोती पाचू लावलेल्या चांदीच्या सोन्याच्या ताटामध्ये चमच्याने सोन्याच्या घास भरवल्या जातो. जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत शिवाय भाकरी खाऊ दिल्या नाही, पण आज मात्र चमच्याने भरवल्या जाते. त्या काळात ज्ञानोबरांना स्पर्श झाला, लोक इंद्रायणीला स्नान करायला जात होते, पण आज त्याच ज्ञानोबरांच्या समाधीला स्पर्श व्हावा म्हणून लोक इंद्रायणीच्याही पलीकडे लाईनी लावते. काय दुर्दैव आहे. माणूस मोठा मिळाला ना, मोठ्या माणसाचा आनंद घ्या, मोठ्या माणसाचं कौतुक करा, मोठ्या माणसाच्या सहवासाचा फायदा घ्या. माणसं मिळत असतात पण मिळालेली माणसं करणं अत्यंत महत्वाचं आहे. देव मिळाला पाहिजे ना, अगोदर मिळाला पाहिजे देव, पण देव फक्त मिळून उपयोग नाही, मिळालेला देव कळणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. नामदेव महाराजांना देव मिळाला होता, आपण बरोबर 9ला थांबू. नामदेव महाराजांना देव मिळाला होता, पण मिळालेला देव जर कळाला असता तर नामदेव महाराजांना औंड्या नागनाथला जावं लागलं नसतं. नामदेव महाराजांना देव मिळाला होता ना, कारण नामयाचे पाठी चाली केशरा लागावय अरज चरणीचे. देव मिळाला होता ना नामदेव महाराजांना. माहिती आहे आपल्याला, एक दिवस संत मांदियाळीमध्ये नामदेव महाराजांना गोरोबा काका म्हणले, अरे तू कच्चा आहे रे, आणखी सगळा इतिहास माहिती आहे. नामदेव रायांना राग आला, थापाटनं मारताय म्हातारं, देवा काय तुझी कपटी आहे रे संत मंडळी, कपटी आहे संत मंडळी, मला मारलं म्हातारे नेत्या, मी खरंच कच्चा आहे का? देव म्हणला, खरं सांगू का नाम्या, खरं बोलल्यावर सख्या माईला आहे का तुमच्याकडे मन? आमच्याकडे आहे भाऊ, खरं बोलल्यावर सख्या माईला. काय हे काय झालं, एक आई आपल्या लेकराला घेऊन कीर्तनाकडे येत होती, आश्रमाकडे आपल्या गोशाळेकडे येत होती. येत असताना
एका शेजारच्या बाईने त्या पोराला विचारलं, आता काही गरज आहे का विचारायची, त्या पोराला विचारलं, ए पोरा, ही कोण आहे तुझी, ही कोण आहे तुझी म्हटल्यानंतर आता ते पोरग तिचंच होतं. तो म्हणला, पहिल्या चहाला आमच्या घरी सकाळी हजर असते आणि ही मला विचारते ही कोण आहे. तो म्हणला, ही माझ्या बापाची बायको. आता काही गरज होती का? त्या माईने तर कानफडीतच वाजवले, हो याच्या बापाची बायको. तो म्हणला, अगं आई का मारलंस, माझ्या बापाची बायकोच आहेस तू. ती म्हणली, तुझ्या बापाची मी बायको म्हणजे तुझी आई. हा बस बस. तवापासून मन पडली, खरं बोललं की बाकी काही नाही, लय डोकं लावू नका ह्याच्यात लय डोकं लावायसारखं नाही. नाम्या खरं बोललं की सख्या माईला राग येतो, अजून तू कच्चाच आहे, जा पद्मतळ्यावरती मी तुला भेटायला येतो. नामदेवराय जाऊन बसले झाडाखाली, देवाची वाट बघत, देवाचं नामचिंतन करत होते. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. नामचिंतन करत बसले आणि बसल्यानंतर देव स्वतः गारुडी झाला. महाराज गारुडी झाला. आता देव गारुडी झाला. रुक्मिणीला म्हणाला, मी गारुडी झालोय, आता तुला कोण व्हावं लागेल, तुला गारुडीन व्हावं लागेल. गारुडीन आता ती एका मिनिटात तयार झाली. ह्या रुक्मिण्यांचं लय अवघड आहे महाराज, ह्या म्हणजे टेम्पो विकून शॅम्पू घेते, ह्यांचा नादच ती 1 मिनिटात तयार झाली. महाराज तयार झाल्याबरोबर आता त्या गारुड्यांचा कार्यक्रम लय अवघड. महाराज 2-4 ते गाढवं, त्या गाढवावरती बाज, इकून कोंबड्या, इकून शेळ्या, मध्ये शेंबडे पोरं, मागं चिपडी बायको, लई तारांबळ त्यांची. निघाला ते देवाचा. निघाल्यानंतर नामदेव महाराजांचं भजन चालू होतं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. तेवढ्यामध्ये देव अर्थात ते गारुडी दिसला बुवा, त्याला कमानीत इतका दिसला नामदेव महाराजांना. नामदेव महाराज मनात म्हणतात, कोण हा गारुडी आला बुवा, माझा देव यायच्या टायमाला. देव म्हणला, नाम्या 10 मार्क तर कटले बुवा तुझे, मीच आहे, मलाच म्हणतो कोण गारुडी. तेवढ्यामध्ये देव असा डॉक्टर साहेब जवळ आला. जवळ आल्यानंतर नामदेवराय म्हणतात, बरं आलाय हा बाबा, हिथं याने बसू नये, निघून जावा, कारण माझा देव येणार आहे. देव म्हणला, तुझी इच्छा आहे का आम्ही इथं बसावा. टिकविला बारदाना टिकविल्याबरोबर नामदेवराय मनात म्हणतात, आता कोंबड्यान, शेळ्यान, बकरे, आता याने मात्र स्वयंपाकाचा राडा घालू. याचा स्वयंपाक म्हणजे काय, एकादशीचा फराळ आहे का, कोंबड्यान बकरे म्हणल्यावर. देव मनात म्हणला, तुझी इच्छा आहे का आम्ही हे करावं सुरू म्हणून. विचारला, हंडीबाग, अरे बहुत भूक लगे, जल्दी खाना पकाव. खाना पकाव म्हटल्यानंतर त्याने 3 दगड मांडले, एवढूसा माऊली हंडा मांडला. आणि मला काय टाकू याच्यात, अरे टाकणं म्हणले 2-4 कोंबड्या मुरगाळून टाकल्या त्याच्यात. विचारला, हंडीबाग, अरे हंडी भरी क्या, बोले नाही भरी. नाही भरी म्हणजे टाकणं मग 2-4 शेळ्या टाकल्या. शेळ्या. आता श्रीहरी महाराज, नामदेव महाराज डोकं असं लावायला लागले, हंडा एवढूसाच आहे, हंडा एवढूसाच आहे, भरत का नसन बुवा. आता कळाय पाहिजे ना, ज्या अर्थी उडूस अंडा भरत नाही, त्या अर्थी हे देवाशिवाय दुसरं कोणी. पण काय असतं सांगू का तुम्हाला, माणूस का अभिमानात आला, माणूस का गर्वात आला, माणूस का अहंकारात आला ना, असा माणूस स्वतःही आनंद घेत नाही आणि दुसऱ्यालाही आनंद घेऊ देत नाही. एक हे सगळं आमचे वारकरी पाहिले. एका आजींनी पाहिले. आजी म्हणाली, बाळांनो माझ्याकडे नाश्त्याला याल का सकाळी काल्याच्या कीर्तनाच्या अगोदर. वारकरी म्हणले, आजी येतो, पण आम्हाला गडबड आहे, तू फक्त पटकन वरण भात कर बरं का पोरांनो. वरण भात कर म्हटल्यानंतर कोणता भात घ्यायचा, तांदूळ कोणता घ्यायचा, कोकणाचे नका ना बाबा, दुसरे सांग ना. ते मोदीचे खाऊ खाऊ कटाळा आला ना 3-4 महिने कोरोनाच्या काळात. कोणता घ्यायचा, हा बासमती. हा बासमती तांदूळ घेतला. त्या आजीने गिरी महाराज त्याच्यात काजू टाकले, बदाम टाकले, पिस्ते टाकले, इलायची टाकली, मनुके टाकले. असा भात असा शिजत खमंग आला होता. वरणाला अशी चरकन फोडणी दिली होती. बरं ते काय मावशाचा हात बी एवढा चांगला आहे महाराज, पाण्याला फोडणी देऊ द्या, 1 नंबर आमटे करत्याल. पण काय बायाचा हात म्हणजे बापरे, डबाभर मसाला चव नाही कशाला, अशी 1 नंबर आमटीन ते असं तयार झालं. भात असा शिजत आला होता श्रीहरी महाराज. पण त्या म्हातारीला वाटलं, बापरे, मी गंगासागरला गेली होती, तिथून मी समुद्रातली वाळू आणली बाई, सगळं टाकलं भातात, पण एवढी थोडी वाळूचे प्रसाद म्हणून कण टाकायचे राहिले. आजीने अशी मस्त धुवून घेतली, चाळणीसारखी पीठ बारीक त्या वाळूचं असं धुवून घेतलं आणि त्या भातात असं टाकून दिलं. भात असं शिजला होता. गावरान गाईचं गोशाळेतलं तूप होतं नाही. त्यांना वाटते महाराज नेतय काही की जाताना, कारण मागे एकदा नेलं होतं ना मी, म्हणून म्हणले नाही. अर्थात इथं सगळंच आहे बरं. तुमच्या शरीरामधले जेवढे आजार आहेत तेवढ्या आजारांना औषध मिळतंय आणि ते मोफत नाही, पैसे देऊन मिळतंय. तुम्ही म्हणाल काय फुकट,
अर्थात ते सगळं असं टाकल्यानंतर महाराज भात शिजला, पंगत बसली आणि पंगत बसल्यानंतर बाबा बिगर दाताच्या म्हाताऱ्याने पहिला गोळा उचलला. बिगर तिकीट गंगासागर, काही मेळ लागला नाही. काय झालं? पण खरं सांगा, ज्याला दात आहे तो माणूस भात खाईल का? होय, तू खाशील का भात? होय, खातान का भात? होय, खामकर महाराज भात खाल का? हो ना, कसं खाता येईल? दात पडते ना. म्हणजे भात चांगला होता का वाईट होता माऊली? ओ गुरु महाराज, भात चांगला होता का वाईट होता? चांगलाच होता ना भात. अहो, भात चांगलाच होता, पण भात बिघडला कशामुळं? बोला बोला, बिघडला कशामुळं? फक्त वाळूच्या खड्यामुळं बिघडला. तसं माणसं चांगलीच असते, पण अहंकार रूपी खड्याने बिघडते. विठाला विठाला. नामदेवरायांना म्हटलं बा, देव माझ्या सोबत आहे, देव मला बोलतो, जगात कुणाला भ्यायची गरज आहे? अरे देव माझ्या हाताने दूध पितो, देव माझ्या हाताने जेवतो, एवढू सांडाय का बरं भरत नाही म्हटल्यानंतर आता लक्षात यायला पाहिजे, पण आलं नाही महाराज. अशा टायमाला येत नाही. बघा, जोपर्यंत आपल्या हातात सत्ता, संपत्ती, वैभव सगळं आहे ना, तोपर्यंत तुम्ही एखाद्या आमदारला म्हणायचा, दे ना बाबा काय गोशाळे, तो म्हणतो देतो ना महाराज, आणि संपल्यावर त्याची आमदारकी वाटतं दिलेलं परवडलं असतं गड्या, आता तर निवडून बी आलो नाहीत. म्हणजे जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे ना, तुम्हाला वाटलं ना बाबा सप्त्याला आता मला हे 500 रुपये द्यायचे, लगेच देऊन टाका महाराज. तुम्ही जर म्हणले ना, मी आता उद्या काल्याच्या कीर्तनात देतो, हायतच की पैसे मी सकाळी देतो, सकाळी आपण येतूनच परत हे कशाहून द्यायला, म्हणजे जनभंगोर नाही बनवासा, जनभंगोर नाही बनवासा, वारी सावध तोडा माझी आशा, वारी सावध तोडा माझी आशा, मग गळा पडला फासा, मग गळा पडला फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा का, राम राम स्मराठी, राम राम स्मराठी, पुढे हुशार थोर आहे वळसा का, राम राम स्मराठी, राम राम स्मराठी, जनभंगोर नाही भरवसा, वारे सावध माझी आशा, क्षणभंगुर नाही भरवसा. ज्या वेळेला मनात तुम्हाला येईल ना चांगलं काम करायचंय, त्याच क्षणाला करा. नंतरच्या क्षणाची वाट बघत बसू नका, कारण क्या जीवन की प्रक्रियास हातोल्या नाही तेरा घास. हा मुंडी, हा बरोबर, हे सरे किती गोड माऊली बोलले महाराज. आपल्या हातात काहीच नाही, म्हणून जोपर्यंत आपल्या हातात जी वस्तू आहे आणि आपल्या मनाने सांगितलं ना बाबा ही देऊन टाक, दुसऱ्याला देऊन टाकणं महत्वाचं आहे. परत कधीच गोष्ट घडत नसते. आज नामदेव महाराज एवढं सांडाय कळायला पाहिजे ना, देवाशिवाय हे पण नाही लक्षात येत, कधी कधी नाही लक्षात येत. विचारलं देवाने, अरे हंडी बाग, हंडी भरी क्या, बहुत भूख लगी, जल्दी खाना पकाओ. विचारलं हंडी भरी क्या, बोले नहीं भरी, नहीं भरी, उठाओ 2-4 गधे, काट कर डाल दो अंदर, वो कीर्तन सुनने को भी नहीं आते, टाक म्हणले कापून त्याच्यात. लई फुल रेंज आहे बरं तुम्हाला बी. टाक म्हणले कापून टाक म्हणल्यानंतर आता बरं काय गरज आहे का महाराज? आता नामदेव महाराज म्हणले कोंबडे संपल्या, बकरे संपले, गाढवही संपले, आता का आपलाच नंबर आहे का काय? काय गरज आहे का? देव हसला म्हणत म्हणला, नामे तुझी इच्छा आहे का? विचारला, अरे हंडी बाग हंडी भरी क्या, बोले नहीं भरी. अरे 8:15 बज गए ना, क्यों नहीं भरी? बोले नहीं भरी. म्हणले काय टाकू? अरे काय टाकू म्हटल्यानंतर विचारलं, ए हंडी बाग, अरे उठाओ तपस्वी, काट कर ढाल दो अंदर म्हटल्यानंतर नामदेवरायजी पळाले महाराज. असे पळाले, आमचे बाबा म्हणायचे चिंग चिंगाट पळाला. तोपर्यंत तर देव महाराज असा विटेवरती जाऊन उभा राहिला आणि नामदेवराय पळत आले महाराज. कानडा राजा पण उभा राहिला देव महाराज. तेवढ्यामध्ये नामदेवराय घामाघूम झाले होते, पळत आले, देवाला अशी मिठी मारली, म्हणले देवा वाचलो तुझी कृपा होती म्हणून, नाहीतर ते कापूनच मध्ये टाकीत होतं.
देव म्हणला मीच होतो ना बाबा नाम्या, मी कसा कापे? तू होता. करशी तरी नो हे राईचा डोंगर पर्वत. चाल झाली म्हणून थांबलो. बरोबर. तुम्ही आता म्हणले होते ना, करशी तरी नो हे राईचा डोंगर पर्वत राई, आपुल्या करुणेची साई करे वाई मजवरी. मी काही करू शकतो. देव मिळणं महत्वाचं नाही, मिळण्यासाठी सद्गुरूकडेच जावं लागलं. आणि मग मात्र नामा म्हणे खेचर पायी, ओळखी झाली सर्वा ठाई. त्याच नामदेवाचे अवतार असणारे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि संप्रदाय सकळांचा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, म्हणा चलन पंढरपूरला. मन म्हणलं महाराज कोरोनाचा कार्यक्रम चालू आहे, मला काय नको बाबा पंढरपूरला. महाराज बघा जगद्गुरु तुकोबराने किती सांगून ठेवलं महाराज, किती सांगितलं सुंदर, की अवघीच पापी गेली दिगंतरा, वैकुंठ पंढरी चंद्रभागा, अवघीच तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा, किंवा अवघीच पापी गेली दिगंतरा, आणि पुढे काय वैकुंठ पंढरी देखल्या. मग ना तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक देखलिया. अर्थात महाराज म्हणले किती सोपं सांगून ठेवलं. तुला कोरोनाची भीती वाटते का? फक्त 65 करून मोठे पुलाव चढ आणि डोळ्याने चंद्रभागा बघ, तुला आंघोळ केल्याचं पुण्य लागेल. तो म्हणला महाराज आंघोळीचं भागन हो, पण दर्शनाचं कसं करू? महाराज म्हणले मग नामदेव पायरी. बाबा म्हणला तिथं तर लय गर्दी असती. मग म्हणले तुला भीतीच वाटते कोरोनाची, तर तू मग राहायला कुठं असतो? तो म्हणला मी आता लोकांचं कशाला सांगू. ते म्हणला मी बंकट स्वामीच्या मठात असतो. असं आहे का? मग तू 4थ्या मजल्यावर जा, आणि 4थ्या मजल्यावरून कळस दिसतोय मंदिराचा, फक्त कळस बघ. कारण तुका म्हणे मोक्ष देखिल्या इतकंच तुका सोपेवर मामा सांगितले, एवढं सोपं सांगितलंय. मग एवढं सोपं सांगितल्यावर तरी आपण करायला पाहिजे की नाही? करत नाही. नामदेव जगद्गुरु तुकोबराय मनाला म्हणतात, म्हणा चल ना पंढरपूरला. महाराज मन काय तयार व्हाय ना. आता बघा तुम्ही एखाद्याला म्हणलं चल ना कीर्तनाला, छे मरायला सवड नाही, कुठं कीर्तनाला? आता काय मरायला सवडीची गरज आहे का महाराज? एक पोरग सायकल हातात धरून पळत होतं, त्याला म्हणलं अरे सायकल हातात धरून पळतो का? सायकलवर बस ना. छे म्हणला बसायला वेळ नाही तिच्यावर, हातात तर घेऊन पळत आहे. तसं मरायला वेळ नाही असं म्हणायचं कामच नाही महाराज. आपलं कनेक्शन म्हणजे आकडा देऊ नये. वारा आल्याबरोबर कधी आकडा हलन, कधी कार्यक्रम होईन आपला काही कळणार सुद्धा नाही. कारण देहत्वाणीला उष्णापाताचा से की ज्याचा त्याला देणे लागे. देहोय काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. माझ्याकडे बघा, तुमच्या घरी तुमच्या मालकाचे मित्र आले. तुमचे मालकाचे मित्र आल्यानंतर त्यांना जेवायचं होतं. तुमचे मालक म्हणाले अहो सरकार आमच्या मित्रांना जेवायचं आहे, तुम्ही घरचं सरकार चांगलं असलं पाहिजे. वा सरकार खरंच चांगलं असलं पाहिजे. तिथून पुढं सरकार कीर्तनात दारू वाटणार आहे. अर्थात तिकडे बघा माझ्याकडे, तिकडे बघा. ते म्हणले सरकार महाराज सत्तेची ताकदच निराळी महाराज. सत्तेत काय ताकद असती हे मला तरी मोदी आल्यापासून कळलं बघा. बर जेवता 8 वाजता बाबा म्हणले ना तिकून दिल्लीहून, आज के 8 बजे तक 500 की और 1000 की नोट कागज का तुकडा बन जाए. सगळ्यात अगोदर तर ह्यांनी काढल्या बाहेर नोटा, मग आपल्या आल्या. काय ताकद आहे महाराज. आपण किती बी ओरडला असतो नोटा बंद करायच्या, होईन का आपल्याकडून? एका मिनिटात तर बंद झाल्या का नाही? काही बी महाराज ते काय करतील म्हणून त्यांचं मिळ नाही सत्तेवाल्याचा. जाऊ दे त्यांच्या नका नादी लागायचं. आपलं इकडे बघा तुम्ही. एवढे सरकार माझे मित्र आले जेवायचं त्यांना. आता सरकार चांगलं होतं. ते म्हणाले काही चिंता करू नका, हात धुवा. बाई टोपल्याकडे गेली तर काहीच नाही. पण काय घरून सांगू का, माणूस कधीच उपवाशी जात नाही. साखर का होईना पण त्या घरी त्या आलेल्या पाहुण्याच्या हातावर दिल्या जाते. बाईने महाराज पटकन लगेच कढई मांडली चुलीवरती, पाणी टाकलं, पीठ टाकलं आणि असं तयार केलं. काय करून मोकळ्या बेसन. लगेच भाकरी तुम्ही अशा टाकायला सुरुवात केली. पाहुण्याचं लगेच 2 अर्धी भाकरी वाढली. पाहुण्याचं जेवण सुरू झालं. पण तुमचं नशीब बी कधी कधी हिवराखाली झोपलेलं असतं. नेमकं त्या दिवशी तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणता ना? नाही. मग काय करतात? हा उष्ण आणतो. इतक्या हुशार आहेत ना ह्या. असं पातीला घेऊन जातात पटकन आणि टाक टाक. आमच्याकडे असंच आहे बुवा. असं चोपून टाक टाक टाक. ती म्हणते अगं फुटन छे नवीन आणलंय टाक. आणि परत वापस द्यायच्या टायमाला
मग काय हाताला कोरोना झालता का तुझ्या? वापस देताना मात्र असं आणताना कसंही असू द्या ते द्यावं. हे देण्याच्या अगोदर आहे ना खूप प्रसन्नतेने द्या, खूप प्रसन्न राहा. जगद्गुरु तुकोबर आहे म्हणले, अरे चल ना बाबा, आपल्याला काहीच खरं नाही, हे त्याचं द्यावं लागेल, चल. महाराजांचं मन म्हणलं मला काय पंढरपूरला यायचं नाही, तुमचं जायचंय तर जा. तुम्ही म्हणता महाराजांचं मन असं म्हणूच शकत नाही. आणि जर नसतं म्हणलं तर महाराज म्हणलेच नसते, होई बळकट माझ्या मना रे तू धीट धीट. बरं म्हणा तुला नाही ना पंढरपूरला यायचं, येऊ नकोस. एक काम कर, मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. फक्त मला पंढरपूरला जायचंय, मला पंढरपूरला जायचंय, मला पंढरपूरला जायचंय एवढंच म्हण. काय बघा, चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीचा प्रभाव लई महाराज, लई प्रभाव आहे. तुला जर मी 5 किलो तूप दिलं आणि त्या तुपामध्ये 1 थेंब रॉकेल टाकलं तर ते सगळं तूप तू चपातीला लावून खाशील ना? नाही का? रॉकेलचा वास. तूप किती होतं? 5 किलो होतं, पण नाशिवलं किती थेंबाने? बरं जाऊ दे, हे नाही कळत, आणखी सोपं सांगतो. इतकं चांगलं चाललेलं कीर्तन बिघडवायला किती प्यातडा लागते नाही तर? एक जरी आला तरी म्हणेन महाराज करबन. आता काही करू शकते बुवा ते, त्यांचा नाच खुळ आहे महाराज. म्हणजे चांगल्यापेक्षा वाईट गोष्टीचा प्रभाव खूप आहे महाराज. महाराजांचं मन म्हणलं बरं तयार झालं, म्हणा एक कर बाबा पंढरपूरला जायचंय मन. महाराजांचं मन पंढरपूरला आलं आणि आल्यानंतर देवाचं दर्शन झालं, देवाचं ते स्वरूप पाहिलं. महाराज म्हणले मना चल ना पंढरपूरला. मन म्हणलं आता मात्र नाही, परत माघारी. श्री हरी महाराज ऊस पिळल्यासारख्या चाली काढून घेता आल्या पाहिजे. फक्त महाराज मस्त आवाज आहे त्यांचा आणि माणूस गडी बिलही मोकळा आहे महाराज. ज्याच्याकडे संपत्ती, ज्याच्याकडे काही वैभव आहे ना, असले हलकटन चिकट असते देतच नाहीत. बघा तुम्ही आपल्याला एखाद्या श्रीमंताकडे पट्टी फाडायला जावा, ते म्हणतो लिया 500, आता 5,000ची अपेक्षा करून असतो बाबा. तसं मोकळं असलं पाहिजे मोठ्या माणसाने. तसं आमचं महाराज म्हणजे काय, हा आवाज कुणाचा? हा बीड जिल्ह्याचा विठ्ठल. आता महाराजांचं मन म्हणलं आता मी परत जाऊ शकत नाही. मन इतकं वाईट आहे महाराज. खरं सांगा 2 वर्ष कीर्तनामुळे बेजार होतो का पैशामुळे बेजार होतो? आपण पैशामुळे नाही. पैशामुळे बेजार असते तर तब्येत इतकी जाम दिसलीच नसती. महाराज बेचैन माणसं होते. फक्त हे आता इतकी मागवारी कचून भरली, अहो सगळेजण बेजार होते ना भाऊ. आजही देवाच्या पायाचं दर्शन नाही, वारकरी समाधानी आहेत का सांगा तुम्ही? नाही महाराज. असं काहीतरी हरपल्यासारखं होतंय मंदिरातून बाहेर आल्यावर, पण मन पोट भरतच नाही, मनही भरत नाही महाराज. फक्त लांबूनच म्हणायचं देवा. ते तिरुपती बालाजी देवस्थानला नाही का लांबूनच गोविंदा गोविंदा गोविंद, तिथं सवय, त्याच्यामुळे तिथं काही वाटत नाही. कारण तिथं डोक्यातच नाही ना कधी पायाजवळ जातो ना आपण. जगातला एकमेव देव असा आहे की जो पायाच्या जवळ भक्तांना बोलवितो, तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा. पोट भरत नाही, मनही भरत नाही, देवाचं दर्शन नाही तर. पण चला समाधान मानावं लागतं कधी कधी. फक्त ही प्रथा कायम राहू नये बघा. पण राहते का काय असा संशय सध्या, फार भीती वाटायली. पण असो काय, आता शेवटी त्यांच्या हातात आहे, देवाच्या हातात आहे. आपण पुढे जाऊ. महाराज अहो आज तुम्ही आमच्या जवळ आलाय असं देव म्हणतोय महाराजांना. देवा
आज मात्र मला मनोमन तुझं दर्शन झालं, मी खूप खुश आहे. मग तुम्ही खुश आहेत ना, काहीतरी मागा ना. देवा अजिबात नाही, काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत झाला तसं. बर, काही मागणे आम्हा अनुचित आहे. मागितल्याशिवाय राहणार नाही देवा, पण काहीच मागेल, काही मागणार नाही, काही मागणार नाही, काहीच मागेल. पण काय तुमची इच्छा आहे? महाराज म्हणले देवा एकच माझी इच्छा आहे की हे डोळे कान मात्र तुझ्या पायाच्या जवळ असले पाहिजे. सदा माझे डोळे जडो तुझे मोती, 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 सदा माझे डोळे जडो तुझे मोती. रखमाईचा पती सोयरिया, रखमाईचा पती सोयरिया, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. आत्मा माझे डोळे जडो तुझे मूर्तीला, रुक्माईचा पती सोयरिया, रुक्माईचा पती सोयरिया, रुक्माईचा पती सोयरिया. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा, इथे बघा महाराजांचा देवाबरोबर बोलत असताना वाद विवाद आणि संवाद तीन पद्धतीने देवाबरोबर बोलता येतं. कधी कधी महाराज म्हणतात करू आवडीने वाद, पण तुमच्या सुखाचा किंवा प्रेमाचा संवाद. देवाचा आणि भक्ताचा वाद असतो, कधी कधी संवाद असतो. गुरुचा आणि शिष्याचा संवाद असतो, गुरुचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद असतो, देवाचा आणि भक्तांचा संवाद असतो, पत्नीचा आणि पतीचा क्वचित संवाद, बहुतेक वादच असतो. अर्थात देवाचा आणि भक्ताचा मात्र करू आवडीने वाद. वाद जरी असला ना, देव आणि भक्त भांडतात, पण भांडत असताना सुद्धा त्यांच्यात प्रेम आहे. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही कोणतंही काम फक्त मन लावून करा गड्या. आमचे श्रीहरी महाराज आहेत ना, मागे एकदा खूप मोठ्या अपघातातून वाचले, बरोबर आहे ना, मला माहित आहे ते. महाराज तुम्ही मन लावून गोसेवा करताय म्हणून गायीची तुमच्यावर कृपा आहे. महाराज गायीची कृपा आहे, काय गोमाता लक्ष्मी आहे महाराज. त्यांना शेवटी जीव लागला ना एकमेकांचा. तुम्ही एखाद्या प्राण्यांवरती प्रेम करून बघा महाराज, किती प्रचंड ते सुद्धा आपल्याला प्रेम देतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, खूप म्हणजे आपले वारकरी म्हणजे काय टाटा बिर्लाचे थोडेच नातू आहेत आपण. फार सामान्यातून आपल्याला हे सगळं करावं लागतं. पण महाराज हा परिवार, हा भक्त परिवार आहे ना, खूप चांगला आहे. म्हणून इतक्यात 150 गायी तिथं. जर इतका परिवार चांगला नसता तर इतक्या गायी दिसल्या नसत्या. तुम्ही त्यांना मदत करत चला, मदत करताय म्हणून ही गोशाळा चांगली चालते. आणि खरं सांगू का, आपल्याला वर्षातून एक दिवस गाईला चारा द्यायला काय हरकत आहे. एक दिवस द्यायचा. 334 दिवस, 373 64 दिवस आपलेच आहेत ना, फक्त एक दिवस देऊन टाकायचा. बघा तुम्ही असा आनंद, बघा तुम्ही एखाद्या वेळेला घास गरिबांना खाऊ घाला. तुम्ही आज ज्यांची पंगत आहे ना, मला वाटतं आंतरवलीची काहीतरी पंगत आहे, भाकरी त्याच, ज्यांनी आज भाकरी दिल्या नाही या पंक्तीसाठी, त्यांच्या बघा तुम्ही अंतःकरणात आज किती आनंद असेल की आज आपला भाकरीचा प्रसाद हा पंक्तीत असेल. बाबळगाव ह्या सगळ्या गावकऱ्यांचा आज बघा तुम्ही मनात किती आनंद असेल की आज आपला, तुम्ही बघा खाऊ घालून बघा एखाद्याला, देऊन बघा एखाद्याला. आता फेसबुकला एक मी परवा व्हिडिओ पाहिले, पोरगं रडत होतं आणि ते जेवत होतं. महाराज आजही या देशामध्ये लोक पोटासाठी संघर्ष करत आहेत. जोपर्यंत या देशातला श्रीमंत माणूस हा विलासी थांबणार नाही, तोपर्यंत गरिबाचे हाल बंद होणार नाही. श्रीमंत लोकांचा विलास वाढत राहिला तर गरिबाची दरी कधीच कमी होणार नाही. जोपर्यंत त्यांचा विलास थांबणार नाही तोपर्यंत आपण सुख आणि समाधान आणि श्रीमंत होण्याची अपेक्षा आपण करायची गरज नाही. कारण आपण जर एखादी 10 रुपयाची वस्तू 9 रुपयाला मागितलं तर श्रीमंत म्हणतोय 15 घे पण मलाच दे. आपल्याला भेटतच नाही ना ती.
अजिबात नाही. आणि म्हणून दुःखी होऊ नका. शेवटी किती बी जरी धन 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 केलं तरी सुद्धा कोरोनाने दाखवून दिलंय बाबा, एक दिवस तुझं सुद्धा निधन होणार आहे. 15,000 कोटीचा मालक असा कोरोनात काठीने ढकलीत होते. तुम्ही पाहिलं असेल ना, बरोबर ना कांबीकर, त्याचा ढकलीत होते की नाही 15,000. अहो जाऊ द्या, सोपं सांगतो तुम्हाला. रामायण तुम्ही ऐकताय सगळे. रामाची बायको 14 वर्ष वनवासात सोबत होती. लक्षात आलं ना मला काय म्हणायचंय ते. रामाची बायको 14 वर्षीय गिरी महाराज सोबत होती वनवासात सीता. पण इथं राम जो क्वारंटाईन झाला तर सीता खिडकीतून चपात्या फेकीत होती की जवळ येणार नाही. हो, आणि जर सीता कोरोना मुक्त असेल आणि कोरोनाग्रस्त असेल, राम म्हणत होता पिढा गेली 15 दिवस, लई ताण येतो. फार कठीण आहे महाराज हे. अहो त्याची बायको सोबत होती, आपलं तर काहीच नाही. कठीण आहे आपलं सगळं. ह्या कोरोनाने लई काही गोष्टी चांगल्या दाखवून दिल्या बघा. जाऊ दे, मला वेळ कमी आहे, आणखी मला पुढे यायचं आहे. महाराज म्हणाले, देवा आज मात्र मी तुझ्यासोबत संवाद साधतोय, पण मनातून साधतोय. तुम्ही मनातून बोला देवाला, देव तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणले, देवा आज मनासहित आहे. देव तुमचं सगळं काही स्वीकारायला तयार आहे, फक्त ते मनातून असलं पाहिजे. शेती करायची आहे, मन लावून करा. खुरपू लागायला देव येतो. सावता महाराजांचं उदाहरण घ्या. काल ज्यांची पुण्यतिथी झाली संत नरहरी महाराज, त्यांना सुद्धा काम मनातून करत होते, म्हणून नरहरी सोनारा गडू पुंकू लागे. चोख्या मेळ्या संगे देव काम करण्याला मदत करतो बघा. जे बरं का पोरांनो, जे काम जो देव मदत करतो, पण कुणाला करतो? अभ्यास करणाराला. उगा मंदिरापुढे जायचं आणि म्हणायचं देवा मला पास कर. देव म्हणतो, अरे मूर्खा, अगोदर ऑनलाईन अभ्यास बंद कर, ऑफलाईन सुरू कर, मग मी पास करतो तुला. फार कठीण. माझं PhD चालू आहे औरंगाबाद विद्यापीठामध्ये. मला माहित आहे ऑनलाईनचा लई कुठं नाही महाराज. बेजार झालेली एक ते ऑनलाईन गेम बघू. ते ऑनलाईन अभ्यास तर तिसरीकडेच आहे. अहो परवा एक जणाचा बापाचा पेढे घेऊन आला. म्हणला घ्या महाराज पेढे. मला रामभाऊ कशाचे? म्हणले घ्या. पोरगा पास झाला. म्हणलं किती एक मार्क? म्हणला 35. जाळा काय म्हणलं 35ला कुठे पेढे असते का राम्या? तो म्हणला घ्या. अरे काय घ्या रे, तुझ्या गल्लीतली पोरगी 99 पडले तर रडत होती, 1 मार्क का कमी पडला, आणि तू 35ला पेढे वाटतो, लय शहाणा आहे का रे तू? तो म्हणला घ्या. गेल्या वर्षी 32च होते. अवघड आहे महाराज, फार कठीण आहे. तुम्ही अभ्यास करा पोरांनो. देव तुम्हाला मन लावून पास केल्याशिवाय राहणार नाही. सोपं सांगू का तुम्हाला, तुम्ही कोणतंही काम करा, मन लावून करा, देव तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. इकडे बघा मावशांनो, माझ्याकडे तुम्हाला शिव्या देता येतात का? शिव्या देता येतात का? जर शिव्या देतात असले ना, फक्त मन लावून द्यायच्या. तसले ती अशी 1000 म्हणजे अशी 200ची 300ची आणि 400ची शिवी काढायचीच नाही. 300ची 400ची म्हणजे मुडद्या मेल्या तुझं ती काढायचं नाही. अशी शेल की 1500ची काढायची, म्हणजे देव मदत करतो तुम्हाला. अहो तुम्ही असं खोटं समजू नका. तुम्ही फक्त मन लावून शिव्या द्या, देव तुमच्या शिव्या सुद्धा ऐकतो. जनाबाईच्या ऐकल्या का नाही? जनाबाई मन लावून शिव्या देत होती महाराज. आता जनाबाईत आणि ह्या जनाबाईतलाही फरक आहे. ती जनाबाई देवाला शिव्या देत होती आणि ही जनाबाई नवरदेवाला देते. बाकी काही बदल नाही महाराज, पण ती मन लावून देत होती. तुम्ही मन लावून शिव्या द्या. अहो ती जनाबाई म्हणत होती ना, जो देव माऊली म्हणाला होता ना, आत्या तुझ्या पोराला सांग 100 शिव्या खायच्या ठरवल्या. आता एक जर शिवी त्याने जास्त दिली ना, मुंडकं उडवल्या शिवरानाने शिशुपालाचं. आता 99 झाल्या. जो मुंडकं उडवायला देव निघाला होता, तोच देव आज म्हणतोय जने, अगं देना आणखी 2-4 शिव्या, की तू गोड शिव्या देता येतात तुला. कुठली एक जण तू? ती म्हणली मी तळणीची. असो, फार शिव्या गोड देता येतात तुला, दे आणखी 2-4 दी. मग जनाबाईने शिव्या द्याव्यात. आणि शिव्या दिल्यानंतर सुद्धा त्या जनाबाईसाठी जनीच्या घरी ओढलेसे जाते आणि जोडलेसे नाते. पांडुरंगा ओव्या गाऊनी स्वरात, दाशी जनीच्या घरात, दळण दळीले सख्या श्री हरी, हाड चोरीचा माझ्यावरी. शिव्या देणाऱ्याला जर देव मदत करत असेल तर आपण भक्ती करून का मदत करणार नाही? फक्त मनोमन करा. उग तुका म्हणे सेवा करा, आले जीवावर तरी अशी करून चालणार नाही. देवा आज मनासहित तुझ्याकडे एकच इच्छा आहे बुवा. यदादित्य गतंते जो जगत भासयते एकलम यश्चंद्रमशी यश्चाग्नो इति 16वा अध्याय.
बरोबर आहे ना? नाही म्हणतंय ते म्हणजे बरोबर आहे तुला जे म्हणायचंय ते. अर्थात देवा तुझा सौंदर्य खूप फुलून दिसतं रे बाबा. राजस कुमार मदनाचा पुतळा, पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा, तुझी निधळी कोटी चंद्र प्रकाश. पांडुरंग कांते दिवे तेज झळकते. पांडुरंग कांते दिवे तेज झळकते. रत्नागिरी कावटी प्रभा. रत्नागिरी कावटी प्रभा. देवाचं सौंदर्य अबाधित आहे, कारण अविनाशी आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन असा तो परमात्मा आहे. देवा एकच इच्छा गड्या, सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती. आणि आता बघा माझे डोळे आहेत ना देवा, तुझ्याच स्वरूपाकडे पाहावेत, कारण डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. महाराजांनी सर्व इंद्रियाला कामाला लावलं. महाराज हाताने टाळी वाजवायला सांगितली, मुखाने नाव घ्यायला सांगितलं, डोळ्याला सांगितलं, कानाला सांगितलं तुम्ही ऐका रे कान, घेई घेई माझे वाचे. पायाला सुद्धा सांगितलं जवळ सकळ सिद्ध आहे बाबा, आहे की नाही. सगळ्या इंद्रियाला महाराजांनी कामाला लावलं. आणि महाराज म्हणतात की आज मात्र मनासहित देवा तुझ्याकडे आलोय, आणि आता मात्र दिलिया तापाई मिठी जग जेठी नसोडी. मी प्रसन्न आहे देवा. आणि म्हणून तुला सांगतो आता बघा, डोळ्यालाच का बरं महाराज म्हणले डोळ्याने तुझं स्वरूप पाहिन, सदा माझे डोळे. एक नंबरलाच का बरं डोळे घेतले त्याचंही कारण आहे. मानसशास्त्र असं सांगतं डोळ्याने माणूस 83% ज्ञान ग्रहण करू शकतो डोळ्याने, आणि म्हणून बाकीचं उरलेलं जे आहे ना ते बाकीच्या इंद्रियाने आहे. पण 83% ज्ञान मानसशास्त्र म्हणतंय डोळ्याने ग्रहण करतो. उदाहरणार्थ ज्या ज्या माणसाने पंढरपूर पाहिलंच नाही त्याला आपण जर म्हणलं ना पंढरपूर असं आहे, तो म्हणेल कसं असेल बा पंढरपूर. आपण म्हणलं ना आडवा हे भीमा, मग तो म्हणेल अशी चंद्रभागा वाहते, तारावया देहात्मा, पहिलं थडी आहे परमात्मा, मध्ये राहिला पुंडली. आपण असं सांगितलं ना तो तसं तसं डोळ्यासमोर चित्र आणेल तसं तसं. पण ज्याने पंढरपूर पाहिलंय त्याला 1 मिनिटात पंढरपूर म्हणला की तो देवळात पोहोचला. लगेच म्हणला गड्या काय देवा तुझं सौंदर्य होतं. माघ शुद्ध एकादशीला किती सुंदर दिसत होता तू देवा, किती मंदिर सजवलं होतं तुझं पिवळ्या फुलांनी, असे किती मस्त वाटत होतं. पंढरपूर म्हणल्याबरोबर आपण गेलो का नाही तिथं. अहो आळंदी म्हणल्याबरोबर तर आपण माऊलीच्या समाधीला हात लावला का नाही तुम्ही सगळ्यांनी हात. मऊ लागली का नाही ती वरची समाधी, ज्याने अभिषेक केला त्यांना विचारा मऊ लागली की नाही. असं ते खालचं ते असं चौक तुम्हाला एकदम गुळगुळीत लागला का नाही हाताला तुमच्या मऊ. तुम्ही म्हणल्याबरोबर तुम्ही गेलात का नाही आळंदीला. पण जे आळंदीला अजून गेलेच नाहीत ते म्हणत असतील कसा हात मऊ लागत असन बा, ते हाताला फिरून बघत असतील. ते फिरून नाही तिथंच माऊलीजवळ जावं लागेल. अर्थात म्हणून महाराज म्हणले डोळ्याने जे तुम्ही पाहिले ना ते तुम्हाला कायम एका क्षणात लक्षात येतं. म्हणून माझ्या डोळ्याला देवा तुझं स्वरूप पाहू दे, कारण मला क्षणोक्षणात तुझ्याशिवाय दुसरं माझ्या जीवनात काही नको बाबा. आता दिलाया काळे बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे वाचून आलो, आणि आता उरले ते हरी तुम्हा समर्पण. दिलाया काळे अवकाश देवा, आता जर मला दिला असेल ना आता तुझ्याशिवाय काही दुसरं देऊ नको बाबा. जगत मिथ्य आहे आणि एकमेव तू सत्य आहे. म्हणून मला देवा सत्य तू असल्यामुळे आता दुसरं काहीच मिथ्याच्या मागे मला लागायचं नाही. मला तुझं डोळ्याने स्वरूप कायम पाहू दे, म्हणून सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती. आणि बघा महाराजांना आपल्याला एखाद्याला संशय आला असता, महाराज जर म्हणले असते ना मी देवा तुझी मूर्ती पाहिन, पण पुढचा जर तुकडा म्हणले नसते ना रुक्मिणीच्या पती सोयर्या, देवाला कोणत्या देवाची मूर्ती पाहायची म्हणलेत महाराज हे मात्र आपल्याला लवकर लक्षात आलं नसतं. पण आता इथं काय जास्त डोकं लावायची गरज नाही. मी मुद्दामून अभंग सोपा घेतला.
काय असतं श्रीहरी महाराज, एक तर कीर्तनकार ओळखीचा असावा लागतो, नाही तर अभंग तरी पाठातला असावा लागतो. श्रोत्यांना जर विचारलं ना काहो रात्री कीर्तनाला गेले होते का, श्रोते म्हणतात तर अगदी महाराजांच्या जवळ जाऊन बसलो होतो. महाराज काय ओळखीचा होता का, अजिबात नाही, पुढे जाऊन बसावं लागतं म्हणून आम्ही बसलो. बरं ठीक आहे, अभंग कुठला होता, अभंग काय पाठ करायला आम्ही कीर्तनात गेलतो का, असं उद्या होऊ नये तुमचं कुणाचं. म्हणून मी जरी तुमच्या बघण्यातला पाहण्यातला ओळखीचा पाठांतरातला नसलो तरी सुद्धा अभंग मात्र सर्वांच्याच पाठातला आहे. मी चकारात्मक बोलतो. आता टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअप, जी टॉकी सगळ्यामुळं सगळे कीर्तनकार दिसायला लागले, नाही तर पहिले कीर्तन सप्त्याशिवाय दिसत नव्हते. मी परवा काल एका गावात मी कीर्तन गेलो, ती म्हणे महाराज तुम्हाला कुठंतरी बघितलंय मी तुम्हाला. मी म्हणलो मी तर तुझ्या गावात पहिल्यांदाच. नाही म्हणे तुम्हाला पाहिल्यासारखंच वाटतंय. मी म्हणलं परवा दिवशी टीव्हीला झालतं बघा आपलं. हा मला तरीच म्हणलं, म्हणजे त्या टीव्हीमुळं अनोळखी सुद्धा चेहरा म्हणताय तुला पाहिल्यासारखं वाटतंय, त्याला आपण तर कधी पाहिलेलंच नसतं. हे अलीकडच्या ह्या मोबाईलच्या आता ही सुविधा आहे, ही सुविधा नसली पाहिजे खरं तर. काय काय आळशी माणसं घरी बसून दे रे हरिण पालगावरी, पटलं तर पटलं, नाही तर चल सुटलं दुसरा उद्योग आपला. हे अवघड आहे. महाराज इथं जाहिरात लागली तर लोक टीव्ही बदली की कवा 2 तास, पण ही सुविधा चांगली आहे महाराज. यामुळं काय झालं, जी टॉकीजमुळं, सेमारो मराठी, बाणा फक्त मराठी, यामुळं काय झालं, यांना दोष द्यायची काय गरज नाही. या वाहिन्यामुळं काय झालं, आज 2 टाइम प्रत्येकाच्या घराघरात कीर्तन वाजायला लागलं महाराज. ही खूप मोठी क्रांती झाली. आज आमच्या या मोबाईलच्या लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांकडे खिशात लगेच कीर्तन दिसायला लागलं. ही चांगली गोष्ट आहे. कसं आहे, काळाच्या ओघात आमचे आदरणीय गुरुवरे बंडातात्या कराडकर आळंदीतल्या पहिल्या सप्त्यात पहिल्या कीर्तनात म्हणले होते, मी हे लाईव्ह हे मोबाईल हे वापरू देत नव्हतो. तुम्ही होते ना त्याला, शताब्दी झाली होती. ते म्हणले मी हे वापरून देत नाही, पण तात्या म्हणले मी त्र्यंबकेश्वरला मी परवानगी दिली युट्यूब लाईव्हला, आणि इथे बी म्हणले दिली का, की ही आता काळाची गरज आहे, की काळाची गरज ओळखून पावलं ओळखले पाहिजेत. आता मला खरं सांगा, पहिल्या काळात आपल्याला जर कोणी जेवायला नाही बोललं तर राग यायचा, पण पहिल्या काळात फुफाट्यावर बसून सुद्धा जेवायला आनंद वाटायचा. आता फुफाट्यावर बसून जर श्रीहरी महाराज म्हणले की दरा पंक्ती अशा, तुमची हिंमत होईल का, प्रसाद जरी असला तरी माणूस म्हणेल अरे 1000 रुपये मीटरचा कपडा आहे आणि फुफाट्यात कसा बसू, द्या थोडासा तीर्थप्रसाद, चालला घरी. आणि म्हणून काळाच्या ओघात बदलणं फार गरजेचं आहे महाराज. म्हणून ही व्यवस्था आहे. पहिलं कीर्तनाला अशा चटाया नसायच्या महाराज, पण आता ही आसन व्यवस्था आहे. तसं आसनाची फार मोठी ताकद आणि किंमत आहे. महाराज म्हणले रुक्मिणीच्या पती सोयर्या, म्हणून आता दुसरं कोणाला देवाला पाहिलं असेल असंच चिंतन आपल्याला करायची गरज नाही, कारण महाराजांचे अभंग प्रसिद्ध आहेत. महाराज म्हणतात आम्ही नवजूत या वाटा आणि नाचू पंढरी चोहटा, बास देवा तुझवी न कोणा शरण जाऊ, अरे मी पाहिलं ना देवा, पाहिली पुराणे धांडुळली दर्शने, पण ऐसा न देखे मी कोणी आणि दुजाती ही त्रिभुवनी, तुझ्यासारखा त्रिभुवनात देव समर्थशाली मी जगात कुठं पाहिलेला नाही, कारण विटेवरी ज्याचे पाऊले समान. आमची बहिणाबाई चौधरी फार सुंदर गाते बघा, फार सुंदर म्हणते, श्रीमंताचा बालाजी सोन्या चांदीन मडविला, माझा ग पांडुरंग पाना फुलात राजी झाला. किती गोड आहे. अति प्रिय आवडे तुळशी बुका, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामापद पंकज पादुका श्रीमस्तकी वंदित से, पंढरपूर ते भीमा तटी. अर्थात अति प्रिय आवडे तुळशी बुका आणि तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका, एवढा प्रभू भावे. पण महाराज म्हणले एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी बास, बाकी काही नलगे एक भावाची. कारण महाराज म्हणले रुक्मिणीच्या पती सोयर्या, कारण देवा मी सगळं काही पाहिलं रे, शेंदरी हेंदरी दैवते, पण आज कळून चुकलंय देवा, जगामध्ये तुझ्यासारखा समर्थशाली परमात्मा दुसरा कोणी. कारण मी कृता त्रेता द्वापर आणि कलियुग 4 युगातले देव पाहिले, पण कृतयुगातला देवही स्वार्थी, त्रेतायुगातला स्वार्थी. का असा स्वार्थी, तो फक्त भक्तांना जवळ करतो, दुर्जनांना मारतो. द्वापारिकात सुद्धा कृष्णाने सुद्धा घेवण्या चक्रगदा हेच केलं, पण एकमेव देवा तू असा आहेस की खटनट यावे, शुद्ध होणी जावे, दौंडी पिटे भावे, चोखा मेळा तुझ्यापाशी देवा. बघा चोखा मेळा, याच्यावर एक वाक्य आठवलं. आमचा पांडुरंग महाराज अगोदर चोख्या मेळ्याला त्याने पायाजवळ घेतलं. जो देव म्हणजे इथं जाती धर्माचा विषय जर असता तर चोखोबारायांना देवाने जवळ जागा दिली नसती. पाया जवळ चोखोबारायांना ज्या देवाने जागा दिली
तो आमचा वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आहे. म्हणजे जाती निर्मूलनाचं काम पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते वारकरी संप्रदायाने केलं महाराज. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. इथं यातायाती धर्म नाही आणि निर्णयत्व ऐसा वेदशास्त्री. म्हणून आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सुद्धा 18 पगड मावळे होते. जगद्गुरु तुकोबारांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज थांबत होते आणि ते तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत होते, कारण त्यांचे ते शिष्य होते. तुकाराम महाराज त्यांचे गुरु होते. मला आणखी पुढे यायचं आहे. महाराज म्हणले, देवा रुक्मिणीच्या पती सोयऱ्या, इथं आपण बोलतोय महाराज आता रुक्मिणीच्याच पती का बरं म्हणले असावेत? अगदी 2 मिनिटात सांगतो, 9ला थांबतो. इकडे बघा माझ्याकडे. रुक्मिणीच्याच पती का? त्याचं कारण आहे. महाराज म्हणले, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. बरं, आम्ही रखुमाईचा पतीच का बाबा? दुसरं काय म्हणायचं ना? त्याचं एक कारण आहे. ते कारण सांगतो, ऐका. महाराज एकदा विष्णूच्या दरबारामध्ये अर्थात इंद्राच्या दरबारामध्ये एक शशी नावाची अप्सरा होती. ती दिसायला फार सुंदर होती. आणि काय झालं, तिने ते देवाला पाहिलं. पाहिल्यानंतर तिला मनात वाटलं, असलं सौंदर्य तर आपण कधी पाहिलंच नाही. या सौंदर्याबरोबर मला लग्न करायचं आहे. मला तुझ्याबरोबर देवा लग्न करायचं आहे. देव म्हणला, काय पागल आहेस काय? लगेच उठलीस की लग्न? याच्यासाठी सण, उपवास, व्रत, वैकल्य करावं लागतंय. असं नाही चालत. इथं 2 तास कीर्तनात बसायला जड जातं आणि तू म्हणते लगेच गालगाड्यात माळ. असं चालत नाही. तुला तपश्चर्या करावं लागेल. ती म्हणली, तपश्चर्या करील पण तुझ्यासोबतच लग्न लावील. तिने 16,000 वर्ष तपश्चर्या केली. परत आणखी तिला पुढचा जन्म मिळाला. परत 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि 60,000 वर्षाच्या अंती प्रल्हाद दादा ती राधा नावाने गोकुळामध्ये अवतीर्ण झाली. आणि म्हणून यथाव्रज गोपिका नाम, आपण हे सगळं प्रकरण पाहून घ्या. आणि मग त्या राधेचं देवावर तेवढं प्रचंड प्रेम होतं. पण देव म्हणला, हे बघ राधे, माझं आता पूर्ण झालंय क्वारम माझा पूर्ण झालाय 16,108. आता काय मी तुझ्यासोबत लग्न लावू शकत नाही. पण मला माहित आहे तुझं माझ्यावरती अफाट प्रेम आहे आणि म्हणून मी तुला आता आशीर्वाद देतो. गोकुळ वृंदावन इथले जे लोक आहेत ना, माझं भजन करताना माझ्या बी अगोदर तुझं नाव घेतील आणि मग माझं घेतील. हा माझा तुला आशीर्वाद. म्हणून आपण भजन म्हणताना म्हणतो की नाही, कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा. बरोबर आहे ना? असंच म्हणतो ना? नाही नाही, मग कसं म्हणतो? म्हणजे तुम्ही जागे आहेत सगळे. राधा कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम श्यामा श्याम श्यामा राधे राधे. फक्त राधे श्याम एवढंच म्हणतो. काय काय ते नुसतं राधे राधे. हो, आता बापून दिदी काय कमी आहेत का काय? राधे राधे. अर्थात आणखी पुढे जाऊया आपण आणखी पुढे येऊ थोडंसं. इकडे बघा, माझा मेन मुद्दा असा आहे. महाराज ती सगळ्या बायांना पटलं महाराज, पण जी पतिव्रता होती ना रुक्मिणी साहेब, तिला मात्र हे जुळलं नाही. त्या म्हणल्या, देवा एवढं आमचं तुझ्यावरती प्रेम आहे आणि तू तिला मान देतोस, मला तुझ्यासोबत राहायचं नाही. राग आला महाराज. बरं का रुक्मिण्यांनो, कधी कधी रुसत जा. आता देवाची बायको रुसली तुम्हाला काय झालं? अधून मधून रुसायचं, पण अंदाज घ्यायचा इटलरावचा, नाही रुसायचं नाही. महाराज ती रुक्मिणबाई रुसली. बरं, ते जुन्या आजी आमच्या गाणं किती खास म्हणतात, रुक्मिण रुसली, कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला, म्हणू का सगळं? ते 100 चला. म्हणजे काय फुकट आहे काय? उभे 1 तास कमी पैशात पुन्हा हे घे फुकट. होय, असं थोडंच असतंय. लईच तुम्हाला मी फुल रेंज आहे बरं. आपण पुढे जाऊ. माफी मागून बोललो बरं. अर्थात विषय असा आहे, हे आमचं गुपितदान महापुण्य राहू द्या. झाकली मुठ 6 लाखाची. महाराज ती नाही का दंडकारण्य म्हणतात, तिथपर्यंत जाऊ असतं देव थांबलाच नाही महाराज. रुक्मिण बी थांबली नाही. बरं, तिने अंदाज घ्यायला पाहिजे होते ना, पण ती तिथपर्यंत. आणि खरंच सांगतो तुम्हाला, रुक्मिण रुसली म्हणूनच पंढरपूर घडलं. जर रुक्मिण रुसली नसती तर पंढरपूर घडलं नसतं. आता देव महाराज कसं आहे, ते त्याच्या येऊ दिलं नाही देवाने. नाही तेव्हा आलता खरा रुक्मिणीसाठीच, पण त्यांनी पुन्हा पुढे जोडलं पुंडलिकाच्या भावार्थ. मोठी माणसं चाबरी असते, लय खतरनाक असतात मोठे माणसं, त्यांच्या नादीत लागायचं नाही. आमच्या मठात एकदा गोपीनाथराव मुंडे साहेब आलते, साहेब असताना, आणि आमचे मोठे महाराज म्हणले, बुवा मुंडे साहेब आले की त्यांचा सत्कार तू कर, आता मला कीर्तन आहे. मी साहेबांचा सत्कार केला आणि सत्कार केल्यावर त्यांच्या कार्यकर्त्याकडे त्यांनी असं, ते मान दुखत होती, ते असं सरकून बघितलं. त्या कार्यकर्त्यांनी 100ची नोट काढली दिली. साहेब म्हणले, पागल आहेस का? 1000 रुपयाची नोट दी त्याला. 1000च्या नोटा होत्या लालक्या.
तुला 1000 रुपयाची नोट दी, हे महाराज उद्या कीर्तनात सांगन काय गोपीनाथराव आले 100 देऊन गेले. मोठी माणसं हुशार असतात महाराज, त्यांना कुणाला काय करायचंय बरोबर माहित असतं. तसं देवाला माहिती ना, तो आलता रुक्मिणीसाठीच, पण त्याने जोडलं नाही पुंडलिकाच्या भावार्था. महाराज रुक्मिणीसाठी आला आणि आल्यानंतर तुम्हाला सांगतो, तो रुक्मिणीला म्हणला, रुक्मिणी खरंच ग तुझ्या माझं पण लई प्रेम आहे म्हणून मी इथपर्यंत आलो, आणि मला माहित आहे तुझं सुद्धा निष्काम प्रेम माझ्यावर आहे, म्हणून रुक्मिणी मी तुला आता आशीर्वाद देतो, तुझा राग गेला नाही ना, आता तू कोपऱ्यातच बस कायमस्वरूपी. म्हणून ती पंढरपूरची रुक्मिणी कोपऱ्यात आहे बरं का. ती देवाच्या जवळ का नाही, ती त्याच्यामुळे रुसली होती ना, मापात रुसत जाऊ, रुसले की किती विना का. आणि तुम्ही बी जरा ह्यांचा लाडफीड करीत जा. उद्याच्याला म्हणली ना सोनं घ्या, खाटकन किलोभर घ्यायचं, चल दर बरं म्हणायचं, सोनं दर म्हणायचं, चल निघ बरं का. आणि तुम्हाला सांगतो, मग ती देव म्हणला, रुक्मिणी माझं बी तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे, म्हणून मी एकच करतो, मी आता तुला काही करू शकत नाही. आता मी तुला इथं स्थापन केलंय, इथून गोकुळाला आता माघारी घेऊन जाणार नाही मी तुला वृंदावनला, पण मी तुला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. हा माझा स्वतंत्र अवतार आहे रुक्मिणी. इथं ज्या वेळेला माझे पंढरपूरला वारकरी येतील ना, त्यावेळेला माझे पंढरपूरचे वारकरी भजन करताना ना, माझ्या 16,108 बायकांपैकी माझ्या नावाबरोबर तुझंच नाव जोडतील, आणि तुझं नाव जोडूनच माझं भजन करतील. विठोबा म्हणून सांगितलं रुक्मिणीच्या पती. बरं आता देवा तुझं नाव बी गोड आहे, तू दिसाय बी लागला गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे तू रुक्मिणी सहित असल्यामुळे देवा गोड तुझे रूप दिसू लागलं, आणि तुझं नाव सुद्धा कसं आहे, अमृता हुनी नाम तुझे गोड देवा. म्हणून गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. पण एकच कर गड्या देवा, आज मात्र मला देई मज प्रेम सर्व काळ, कारण प्रेम सुख देई प्रेम सुख, आणि म्हणून प्रेमाविन नाही समाधान. मज भीक काही देवा, प्रेम भातुके पांडवा. एवढंच कर देवा, विठू माऊली हाची वर देई, आणि काही करू नको, येऊन या राही हृदय माझ्या. देवा माझ्या हृदयात राहा, कायम स्वरूपी राहा. आणि तू जर का हृदयात आलास ना, मग मात्र मी तुला काहीच मागणार नाही. तो का मने काही सर्व
जगद्गुरु तुकोबारानंतर देवा एवढं जर का तू मला दिलंस ना मग मात्र मी तुला काही मागणार नाही. बघा किती मागण्यामध्ये हुशार आहे. महाराज म्हणतात देव का आला ना मग मागायचं काय शिल्लक राहणार आहे. अवघे भाग्य येती घरा आणि देव स्वैरा झाली. देव आपला झाला ना मग जगातलं दुसरं काही मागायची गरज नाही. आपण काय करतो लक्ष्मीच्या मागे लागतो आणि देवाला मागत नाही. कोणता माणूस आहे बायकोला देईन आणि त्याला तिकडे असं नसतं म्हणून ते उगा लाईट गेली म्हणून सांगितलं हे वाक्य. देव कसा लक्ष्मीला तुमच्याकडे पाठवणार अजिबात पाठवणार नाही. म्हणून देवाला म्हणायचं तू लक्ष्मी देऊ नकोस तू ये. कारण देवाला की लक्ष्मी महागच आहे महाराज. म्हणून लक्ष्मी सहित शोभे नारायण. महाराज म्हणले आता मला खरं कळलंय तेव्हा तुझ्याशिवाय जगामध्ये समचरण दृष्टी विटेवरी असा कोणीच नसल्यामुळे माझ्या जीवनात सुद्धा एकच कर बाबा की तू काय कर सातत्याने येऊन राहा. अंतःकरणात बघा महाराजांच्या अंतःकरणात देव येणार आहे. म्हणजे देव काय कुणाच्या बी अंतःकरणात राहतो का? अजिबात नाही. महाराजांचं किती गोड प्रमाण आहे की अगोदर तुम्ही अंतःकरण स्वच्छ करा चित्त करा मग येऊन गोपाळ राहेत येते. बरं देव काम क्रोध विकार अगोदर ज्याचे दूर गेले त्याच्या जवळ देव येतो. महाराजांचं प्रमाण किती किती गोड आहे की तुका म्हणे देह भरिला विठ्ठल. पण केव्हा काम क्रोध रीते घर केले तेव्हाच तुका म्हणे देह अन्यथा नाही. म्हणून तुका म्हणे काही न मागू अनेक तुझे पाय सुख सर्व आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर झालेली कीर्तन शिवा पुनश्च एकदा गोमातेच्या चरणी समर्पित आहे. आमचे आदरणीय श्री हरी महाराज यांच्या संयोजनातून नियोजनातून अत्यंत सुंदर आणि देखणा असा नयनरम्य दीपक सोहळा या ठिकाणी वर्धापन दिनाचा आणि सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रतिवर्षी या ठिकाणी संपन्न होतो. कुठलीच उणीव या सोहळ्यामध्ये नाही. अगदी जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित आहे. दिंडी सुद्धा वैभव संपन्न झाली. मी गाडीतूनच पाहिले येताना मस्त बँड घोडे असलेच पाहिजेत महाराज. आपण गरीब आहेत पण कीर्तन दिंडी श्रीमंत आहे महाराज. आपण गरीब आहेत. आपण गरीब घरचे आहेत महाराज. आपण गरीब आहेत पण कीर्तन श्रीमंत आहे. म्हणून ते थाटातच असलं पाहिजे. म्हणून मी सुद्धा आले कपडे बदलेले. कीर्तन श्रीमंत आहे. गरीब नाही ना कीर्तन महाराज. कीर्तन गरीब नाही. आपण गरीब आहे तो आपलं काही खरं नाही महाराज. आता हे कीर्तन जर नसतं ऊस तोडाय तरी आलो असतो का मी इकडं तुमच्याकडं. कीर्तन श्रीमंत आहे म्हणून वैभव संपन्न कीर्तन झालं पाहिजे. अत्यंत म्हणजे कसलीच उणीव नाही. सुंदर असे साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मस्त आहे तुम्ही सुद्धा आणि अत्यंत उत्तम ही सगळी गायक वादक मंडळी सगळ्यांना मृदंगाचार्य महाराज सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या चरणी माथा ठेवून धन्यवाद देऊन थांबतो. या ठिकाणी गोशाळेच्या माध्यमातून महाराजांची ही सेवा देवापर्यंत नक्की पोहोचते. आमचे आदरणीय परमपूज्य गुरुवारी रामायणाचार्य संजय बाबा पाचपोर यांच्याद्वारा इथं 1-2 वेळेला मी आलो होतो. महाराजांचं महाराष्ट्रात खूप मोठं काम आहे हे काय मी सांगण्याची गरज नाही. असे एकमेव महाराज असतील महाराष्ट्रातले की ज्यांनी 250 ते 300 मंदिरं बांधून दिली. बरं का तुम्हाला खोटं वाटलं तर तुम्ही तिकडं त्या ज्या भागात लोक आदिवासी राहतात ना त्या डोंगरात जा महाराज. तिथं लोकांची वर्गणी किती मंदिर बांधायला 5,000 3,000 3,500 लईच झाली जास्ती तर 7,000. बाकीचे पैसे महाराजांनी टाकायचे म्हणजे ते मी असे तुमच्यासारखे मी त्यांना जी कीर्तनाची दक्षिणा जाते त्यांना जी रामायणाची दक्षिणा जाते ती सगळीची सगळी दक्षिणा मंदिराला जाते गोशाळेला जाते. बरोबर ना. कारण त्या समिती मी बी ट्रस्टी ना त्या बाबाच्या पैशाच्या. पण ते म्हणतात बाबा आम्ही कीर्तन करतो आणि पैसे तुमच्या ताब्यात देतो. म्हणजे त्यांचं वाक्य त्यांचं म्हणणं नेहमी आहे की मी श्रीमंत आहे ना आता तर श्रीमंतातून शेवटी मी शून्यावरती जाणार. पण लोकांचा विचार काय असतो मी शून्यातून विश्व निर्माण करणार. ते म्हणतात नाही आता हे इतके आहेत ना लॉकडाऊनमध्ये 30 ते 40 लाख रुपये त्यांनी मदत केली महाराज गोशाळेला. म्हणजे हे सगळं आता श्री हरी महाराजांना सगळं माहीत आहे. सगळं आपल्यालाही माहीत आहे. आणि म्हणून बाबांची या गोशाळेवरती विशेष कृपा आणि विशेष प्रेम आहे श्री हरी महाराजांवरती सुद्धा. मला फोन आला होता ना तुम्ही उचलला होता ना बाबांचा कीर्तन सुरू झालं की होता म्हणजे इतकं तुमच्यावरती जीव आहे. मला म्हणले असते पोहोचला का नाही हा म्हणून फोन करावा. अर्थात त्यांना माहिती हे वेळेवर पोहोचत नाही कधी कधी म्हणून फोन केला. पण त्यांना काय माहिती आज गुरुबंधूकडे जायचं जरा लवकरच जाईल म्हणून. आणि म्हणून धन्यवाद देतो. आपल्यालाही खूप जरा
मी जरा 5 मिनिटं एक्स्ट्रा घेतले तुमचे. ते लाईटीने घालेली बरं का, नाही तर मी घेतच नव्हतो. हे तुमच्यामुळे झालं बघा 5 मिनिटं, नाही तर मी अजिबात घेत नव्हतो महाराज. कारण कसं आहे, हे महत्वाचं आहे हो. कीर्तन काय पुन्हा पुन्हा आहे, हे काय प्रसादेच सर्व दुःखाना प्रसादस्तु प्रसन्नता, हे अत्यंत महत्वाचं आहे. ही प्रसन्नता कशामुळे माहिती का? प्रसाद नंतर आहे, अगोदर जर असताना प्रसन्नताच बिघडली. म्हणून बघा तुम्ही, कीर्तनाच्या नंतरच प्रसाद असला पाहिजे. माल टचून पोटात असला ना, किती बी मन लावून कीर्तन आहे का, चेहऱ्यावर प्रसन्नता राहतच नाही महाराज. काय असते, लुब्धली नादी लागली समाधी पुन्हा मुडजनर नाही लोक रे. तुमचा उपक्रम खूप छान आहे. 7ला कीर्तन, 9ला जेवण, आणि म्हणून खूप धन्यवाद देतो. जितनी मेहरबानी आप लोगों ने की उतनी मेरी औकात नहीं, ये तो कृपा है सद्गुरु जोग महाराज की, वरना मुझ में तो कोई ऐसी बात नहीं. म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा जयंती महाराज यावर्षी, आणि तुमच्या सप्ताहात पर्व काळ आहे खरं म्हणजे. महाराजांची जयंती आता जयंती राहिली नाही, तो उत्सव राहिलेला नाही, तो आता सण झाला महाराज. जगात भारी. आणि 19 फेब्रुवारी हे जगाने मान्य केलं महाराज. मी रात्री तिकडे होतो ना, तिथून बीडपर्यंत येऊन महाराज इतके गावं नटत होते, झेंडे लावत होते, कुणी तोरण बांधतंय, कुणी हार पुष्प बांधतंय, कुणी आपला चौक कलर देतंय. म्हणजे प्रत्येक शिवजयंती घराघरात आणि शिवजयंती मनामनात, असा काम आणि असं भावना सगळ्या जनतेची आहे सध्या. म्हणून महाराष्ट्राने आता शिवाजी महाराजांना डोक्यावरती नाही तर डोक्यात घेतलंय महाराज, हृदयात घेतलंय. आणि म्हणून खूप आनंद वाटला. हे दिवस असे यायला पाहिजे होते मागेच, पण जरा उशीर झाला. पण असू द्या, काय असते, उशिराच गंगा मोठं स्वरूप धारण करत असते. आता मात्र प्रचंड आणि दिवाळीसारखा उत्सव, दिवाळीसारखा महाराज सण, इतका आनंद वाटला मला. काल 3 कीर्तनं झाले दिवसभरात शिवजयंतीचे, पण त्रास वाटला नाही, कारण माझ्या राजाची जय. बस आता वेळ झाला, आणि म्हणून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. हा हा